नमस्कार. पश्चिम बंगालच्या राजकारणात आज असा एक भूकंप झालाय ज्याची चर्चा आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत होते. ज्या भवानीपूर मतदारसंघाला ममता बॅनर्जींचा अजय बालेकिल्ला मानला जायचा, त्याच भवानीपूर मतदारसंघामध्ये लोकांनी ममता बॅनर्जींना नाकारले. भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा 2021 मध्ये नंदीग्राममध्ये पराभव केला होता आणि त्याच विजयाची पुनरावृत्ती शुभेंदू अधिकारी यांनी भवानीपूरमध्ये करून ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावायचं काम केलं. तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षाच्या या सत्तेला बसलेली ही जबरदस्त चपराक आहे. ममता बॅनर्जी आणि एकूणच तृणमूल काँग्रेसच्या पराभवाचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे कोलकात्यामधली आर.जी.कर मेडिकल कॉलेजमधली झालेली ती दुर्दैवी घटना. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरनं संपूर्ण बंगाल हा रस्त्यावरती उतरला होता. दीदी ज्या महिला मतांच्या जोरावर निवडून यायच्या, त्याच महिलांनी यावेळेला दीदीकडे पाठ फिरवली. लक्ष्मी भंडारसारख्या योजनांपेक्षा महिलांनी सुरक्षा आणि न्याय व्यवस्थेला जास्त महत्त्व दिले. आंदोलक डॉक्टरांविरुद्ध सरकारने घेतलेली भूमिका आणि ढासळलेली कायदा सुव्यवस्था यामुळे मध्यमवर्गीय बंगाली मतदार तृणमूलपासून दुरावला गेला. बरं, हे एकच कारण नाहीये. ज्या वेळेला मोदी सरकारने लोकसभेमध्ये महिलांसाठी आरक्षणाचं बिल आणलं होतं, त्यावेळेला सुद्धा तृणमूल काँग्रेसने त्याला केराची टोपली दाखवली होती आणि हेच बंगालच्या मतदाराने अगदी अचूक हेरलं आणि जो निकाल ममता दीदीला दाखवायचा होता तो बंगाली जनतेने ममता दीदीच्या अगदी तोंडावरती फेकून मारला. भवानीपूरला मिनी इंडिया सुद्धा म्हटलं जातं. इथे मोठ्या प्रमाणावरती मारवाडी, गुजराती, शीख, अमराठी आणि बंगाली भाषिक मतदार. गेल्या काही वर्षात टीएमसीच्या नेत्यांनी केलेल्या बाहेरील लोक अर्थात आउटसाइडर्स या टीकेमुळे हा मतदार जास्त दुखावला गेला. भाजपने याच मतदारांमध्ये आपली पकड घट्ट केली. 2011 पासून ममतांना साथ देणाऱ्या या वर्गाने यावेळी शुभेंदू अधिकाऱ्यांना आपली पसंती दाखवली. तसेच बंगाली हिंदू मतदारांमध्ये यावेळी धर्माच्या आणि विकासाच्या मुद्द्यावरनं ध्रुवीकरण पाहायला मिळालं, ज्याचा थेट फायदा हा भारतीय जनता पक्षाला झालेला आपल्याला दिसतो. बरं, इथे मला एक गोष्ट खास करून नमूद करावीशी वाटते की मीडियामधनं एक नरेटिव्ह चालवला जातोय की भारतीय जनता पक्षाने या बंगालच्या निवडणुकांमधनं एक हिंदू ध्रुवीकरण किंवा हिंदू तुष्टीकरणाचं राजकारण केलं. पण मला या मीडियावाल्यांना आणि खास करून हे जे इंटलेक्च्युअल पॉर्नोग्राफर्स आहेत किंवा ज्यांच्या मनात ही इंटलेक्च्युअल पॉर्नोग्राफी अचानक येते, त्यांना मला विचारायचं आहे की ज्या वेळेला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस किंवा इतर जे काही अपोजिशन मधले पक्ष आहेत, हे ज्या वेळेला मुस्लिम तुष्टीकरण करतात, मुस्लिमांचं राजकारण करतात, त्यावेळेला हा सगळा नरेटिव्ह कुठे जातो की तुम्ही सोयीस्कररित्या त्या सगळ्या नरेटिव्हवरती डोळे झाक करता आणि पुढे निघून जाता. शुभेंदू अधिकारी यांनी या निवडणुकीला ममता विरुद्ध बंगालची जनता असं स्वरूप दिलं होतं. नंदीग्राममध्ये ममतांना हरवल्यानंतर शुभेंदू अधिकारींचा आत्मविश्वास वाढला होता. त्यांनी भवानीपूरमध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि टीएमसीच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे हे लावून धरले. विशेषतः कट मनी आणि सिंडिकेट राज या मुद्द्यांवरनं त्यांनी ममताला चांगलंच घेरलं. शुभेंदू अधिकारी यांनी ही लढाई केवळ राजकीय न ठेवता ती प्रतिष्ठेची केली आणि त्याचा निकाल आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या पराभवाचं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तृणमूल काँग्रेसने पसरवलेली पश्चिम बंगालमधील दहशत. म्हणजे बघा, भ्रष्टाचार एका बाजूला, कट मनी एका बाजूला किंवा त्यातलं जे सिंडिकेट आहे ते एका बाजूला, आणि ऑन ग्राउंड ऍक्च्युअल जे घराघरामध्ये जाऊन तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, तृणमूल काँग्रेसच्या लीडर्सनी जी लोकांच्या मनामध्ये भीती घातली होती की तुम्ही जर वोट करण्यासाठी बाहेर पडलात तर तुमच्या घरात घुसून तुम्हाला मारलं जाईल, तुमच्या बायकांचे रेप केले जातील, तुमच्या पोराबाळांना त्रास दिला जाईल, ही जी भीती होती ती कुठेतरी लोकांच्या मनामध्ये होती आणि त्या भीतीला न घाबरता हे लोक वोटिंगसाठी बाहेर पडले. आणि ते का बाहेर पडू शकले? कारण इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार यांनी दिलेली सुरक्षा. सेंट्रल फोर्सेसची इतकी मोठी तुकडी पश्चिम बंगालमध्ये ज्ञानेश कुमार यांनी उतरवली, जे कधी काश्मीर सारख्या एरियामध्ये सुद्धा एवढी मोठी फोर्स उतरवायची वेळ आली नव्हती. ती ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या दहशतीपोटी इलेक्शन कमिशनरला एवढी मोठी फोर्स ही सेंट्रल फोर्सेसची उतरवावी लागली पश्चिम बंगालमध्ये. आणि या सेंट्रल फोर्सेसच्या जोरावरती हे जे पश्चिम बंगालमधले मतदार आहेत त्यांच्या मनातली भीती घालवायचं काम हे ज्ञानेश कुमारांनी केलं. पण कुठेतरी लोकांच्या मनामध्ये ती सल होतीच की 2021 नंतर जो पोस्ट पोल व्हायलन्स झाला आणि त्याच्यामध्ये फक्त भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेच नाही तर ज्या ज्या लोकांनी भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं किंवा तृणमूल काँग्रेसच्या विरोधात मतदान केलं होतं, त्या सगळ्यांच्या विरोधात हिंसा घडली. बरं, पोस्ट पोल व्हायलन्स एकीकडे आणि त्याच्यानंतर संदेश खालीमध्ये झालेली जी घटना होती, ज्याच्यामध्ये कित्येक हिंदू तरुणांचा मृतदेह हे आपल्या समोर दिसत होते, कित्येक महिलांवरती बलात्कार झाले होते आणि ते सगळ्या गोष्टी बंगालच्या मतदाराने आपल्या डोक्यात ठेवल्या होत्या. आणि त्यावेळेलाच त्याने ठरवलं होतं की आता बास, आता ममता बॅनर्जींसाठी आपल्याला दुसरा पर्याय शोधावा लागेल. आणि त्यांच्यासमोर पर्याय होता तो नरेंद्र मोदी, अमित शाह, शुभेंदू अधिकारी आणि भारतीय जनता पक्षाचा.
त्यामुळे ममता दिदींनी जर वेळेतच लक्षात घेऊन हे जे तृणमूल काँग्रेसची दहशत आहे ती कमी करण्याचं काम केलं असतं आणि बंगालच्या जनतेला काय हवंय याविषयी विचार केला असता तर कदाचित आजचं चित्र वेगळं असतं. बरं, ही हिंसा एकीकडे, पण ममता बॅनर्जींनी 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही पद्धतीने बंगालचा विकास केला नाही, कुठल्याही इंडस्ट्रीज बंगालमध्ये वाढू दिल्या नाही किंवा कुठल्याही प्रकारचा जो एक इन्कम सोर्स असतो जेणेकरून बंगालचे लोक हे बंगालच्या बाहेर जाणार नाहीत, बंगालमध्येच राहतील, तशा प्रकारची कुठलीही व्यवस्था ममता बॅनर्जी यांनी 15 वर्षामध्ये केली नाही. आणि ते सुद्धा लोकांनी आपल्या डोक्यात ठेवलं आणि ते डोक्यात ठेवून बंगालच्या जनतेने मतदान केलं आणि भारतीय जनता पक्षाला खूप मोठ्या मार्जिनने जिंकून दाखवलं. ममता बॅनर्जींच्या या पराभवामुळे आता तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यामध्ये असणारा लिडरशिपचा वाद हा काही आपल्याला नवीन नाही. मीडियामधनं तो वारंवार आपल्या समोर आलेलाच आहे. फक्त या निवडणुकीपुरता या दोघांनी काहीतरी साठवलोट करून हा वाद बाजूला ठेवूया आणि एक पक्ष म्हणून समोर जाऊया अशी भूमिका घेतली होती. पण आता ममता बॅनर्जी या भवानीपूरमधनं हरल्यानंतर अभिषेक बॅनर्जी काय करतात हे एकदम बघण्यासारखं असेल आणि तृणमूल काँग्रेसमध्ये होणारा अंतर्गत कलह ह्या देखील आता आपल्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय राहणार आहे. दुसरीकडे भाजपसाठी हा विजय 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी नांदी ठरू शकतो. मित्रांनो, भारतीय जनता पक्षाने ममता बॅनर्जींच्या 15 वर्षाच्या सत्तेला लावलेला हा जो सुरुंग आहे त्याचे परिणाम येणाऱ्या भविष्यामध्ये कसे असतील आणि सत्ता परिवर्तनाच्या या संघर्षाला भारतीय जनता पक्ष कसा सामोरं जातो हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट्स हे येत राहतील. बाकी पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय श्रीराम.